कौशिकीताई, तारिणीच्या हातून कधी सुई सुद्धा हरवलेली नाहीये. दागिने हरवणं अशक्यच आहे. दागिने घरातच असतील कुठेतरी, सापडतील. पण आई कसे? माधवा, शोधला तर देव सुद्धा सापडतो. मालती आणि रेखानी दागिने तारिणीकडे दिले होते. दागिने घरातच कुठेतरी असणार आणि ते घरातच सापडतील, घराच्या बाहेर जाणार नाही. फक्त कौशिकीताई, एक विनंती करते, आम्हाला थोडा वेळ द्या. मी काय बोलू, मी काय रिॲक्ट करू, मला खरंच कळत नाहीये. तारिणी, या घरात मी तुला सगळ्यात जास्त जबाबदार समजत होते. तुला, अगं तुझ्या लहान बहिणीची इतकी मोठी जबाबदारी सुद्धा तू सांभाळू शकली नाहीस. हा, आई, तुम्ही म्हणताय म्हणून मी 12 तासाची मुदत द्यायला तयार आहे. प्लीज. मी इथून लांब निघून जाणार आहे. मी खरंच चालले. काव्या, हे बघ, ह्या सगळ्याची काहीच गरज नाहीये. तुला तुझी चूक लक्षात आली आहे ना? हो केदार, मला माझी चूक लक्षात आली आहे. मला राहुलवर विश्वास नव्हता ठेवायला पाहिजे. मला नाही. काव्या, काव्या, ठीक आहे, पुढचं तू आता आमच्यावर सोड. आम्ही शोधून काढू त्याला. आम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात नाही देणार आहे ना? मला नाही जायचं पोलिसांकडे. अगं काव्या, आपल्याला पोलिसांचीच मदत घ्यावी लागणार आहे. पण तू काळजी करू नकोस, तिकडे माझ्या ओळखी आहेत. मागच्या वेळेला सुद्धा मीच चोराला पकडून आणलं होतं ना. हो, आठवलं. पण तू हे सगळं सांगणार नाही ना घरी, किंवा त्यांना माझं नाव नाही सांगणार ना? ते बघू आपण. तू मला आधी त्याचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस हे पाठव. मी लगेच. केदार, प्लीज प्लीज केदार, मला जेलमध्ये. हो, तू मला आधी डिटेल्स पाठव त्याच्या. मी बघतो पुढे काय करायचं ते. मी पाठवते तुला, लगेच डिटेल पाठवते, आत्ताच पाठवते. बारा तासात आमचे दागिने शोधून काढा प्लीज. पण जर 12 तासात दागिने सापडले नाहीत तर पोलिसांकडे जाण्या वाचून आमच्याकडे पर्याय उरणार नाही. तू मूर्ख आहेस का ग जरा? तुला कळतंय तू काय केलंयस? रेखा, तिची काही चूक नाहीये. मालती, तूच सांगितलं होतंस ना तिला दागिने ठेवायला? अगं ठेवायला सांगितले होते, हरवायला नाही. तारिणी, तुझ्यामुळे दागिने हरवले तर तू शोधायचेस आता. नाही, तारिणी दागिने शोधणार नाही. आई बासा, काय पोरखेळ चालवलाय का? कोट्यावधीचे दागिने होते. ही जमीन आणि हे घर विकला ना तरी भरपाई होणार नाही त्याची. ते काही नाही, दागिने तारिणीने ठेवलेत ना, तिने हरवलेत, ती शोधेल. हा टेक्नो बोल. सर, कॉल ट्रेस झालाय. गुड, मला पटकन लोकेशन पाठव. इट्स मूव्हिंग सर. एका ठिकाणी स्टेबल नाहीये. बहुतेक हा माणूस सतत ट्रॅव्हल करतोय. ओके, लोकेशन? केडी, ज्याची भीती होती तेच झालं.
त्या कौशिकी मॅडमनी जे खांडेकरांचे वडिलोपार्जित दागिने निशीला दिले होते ते चोरीला गेले. आय नो. तुला कसं माहिती? चोराच्या गर्लफ्रेंडने सांगितलं. म्हणजे राहुल. कोण राहुल? अगं राहुल काव्याचा बॉयफ्रेंड आहे. त्याने तिला लग्नाचं प्रॉमिस करून गुंडाळलं आणि नंतर दागिने पण चोरी करायला लावले. अरे आता तुला कसं सांगू, तू किती ग्रेट आहेस खरंच. तुझ्यासारखा क्यूट क्यूट बॉयफ्रेंड जर माझ्याजवळ असेल तर मी हे करूच शकते ना. अच्छा, म्हणून काव्या एवढी विचित्र वागतीये का? आता पण घर सोडून पळून जायचं म्हणत होती. तिला पोलिसांची भीती घातल्यावर तिने मला खरं सांगितलंय. पण तू टेन्शन घेऊ नको, आपली टीम कामावर आहे. टेक्नो, लोकेशन पाठव. येस. आणि हा ज्या स्पीडनी चाललाय नक्कीच हा कॅब मध्ये किंवा रिक्षामध्ये असणार. केडी सर, पुढचा राईट आहे. हो दादा, अहो आपल्याला सरळ जायचं होतं ना, तुम्ही लेफ्ट का घेतली? अहो रस्ता बंद आहे तिकडे, हा शॉर्टकट आहे. एक संधी मिळाली होती त्या गुलाबपासून सुटका मिळवण्याची. तो पण गेला. त्या राहुलने मला डबल क्रॉस केला. युवराजला त्याला सांगितलं होतं, वॉर्निंग दिली होती त्या राहुलला, तरी पण त्याने गुलाब. तो गुलाब पुन्हा माझी पाठ नाही सोडणार. काय करू, त्याचे पैसे कुठून देऊ मी? कुठून आणू पैसे? काय सांगू त्या गुलाबला? येस गाईज, यू आर ऑन अ राईट ट्रॅक. बॉस, टार्गेट खूप जवळ आहे. ओ दादा, अहो रिक्षा इथे का थांबवलीत? अहो चला ना. कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? काय रे, तुला काय वाटलं? मुलींना फसवून त्यांना लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्या घरातनं दागिने मिळवून तू इतक्या सहजासहजी या शहरातनं बाहेर पडशील? हा, तुझी अशी अवस्था करू ना ज्याचा तू आजपर्यंत विचारही केला नसशील. आणि पुन्हा कायदा हातात घ्यायची तुझी हिंमतही होणार नाही. सॉरी, मला माफ करा, माझी चुकी झाली. वाटलं तर हे दागिने पण तुम्हाला परत देतो. दागिने तर तुला द्यावेच लागणार आहेत. कोण आहात तुम्ही? पोलीस आहात का? बहीण आहे, बहीण. त्या प्रत्येक मुलीची जिला तुझ्यासारखी हलकट माणसं फसवतात, त्या मुलींची बहिणी मी, ज्या मुली तुझ्यासारख्या माणसांमुळे माणुसकीवर पुन्हा कधीच विश्वास ठेवत नाहीत. टीम, ह्याला अशी शिक्षा द्या ना की ह्याला जिवंतपणी स्वर्ग आठवायला पाहिजे.